मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. पाहू शकता आपण मुख्य पंच सचिन कलिंगडे आणि एका बाजूला पंच पाहू शकता आपण चंद्रकांत निमला असे दोन पंच आहेत या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये नक्कीच पाहू शकता दोन पंच आहेत विवेक दवणे आणि अक्षय नाईक. चार पंच या स्पर्धेत पहिल्यांदा पाहू शकता आपण पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा पर्व तिसऱ्यामध्ये आजचा अंतिम सामना आहे फर्स्ट राऊंडचा. यानंतर सेकंड राऊंडचे सामने असतील. जो पहिला सामना खेळला शितलाई देवीपाडा सी विरुद्ध साई गणेश धोंडलपाडा या दोन्ही संघामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना असणार आहे. इनिंग संपल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी सुद्धा यायचं आहे, दक्षता घ्या. बघा आपण पहिला षटक घेऊन होते तुषार, दोन फलंदाज मैदानी, 4 स्ट्राइक वर दीपक, 9 स्ट्राइक वर शुभम. बॅटिंग करणारा संघ जो होता सध्याच्या घडीमध्ये डगआउट मध्ये गॉगल आम्हाला सापडलाय. सनग्लास आहेत, कोणाच्या असतील आपली ओळख दाखवून घेऊन जायचं आहे प्लीज. सनग्लासेस आहेत. तर सामन्याला होती सुरुवात. पहिला षटक घेऊन होतो गोलंदाज आपण पाहू शकता स्ट्राइक वर तुषार. चला सामना सुरू करा. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला भेटेल. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर सज्ज झालेले आहेत. डीप बॅकपास केले गेले खेळाडू डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफला खेळाडूला सज्ज केले गेले. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करेल. चेंडूला जबरदस्त फील्ड करते. पाहूया आपण दोन्ही फलंदाज हलक्या पावलाने एक धाव परिपूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवर पहिली धाव श्री गणेश केला गेला बॅटर दीपकच्या बॅट मधून. एक धाव एक चेंडू. पहिला षटक मार्गस्थ गोलंदाज पाहू शकता पर्यंत सज्ज होईल मिस्टर तुषार. स्ट्राइक वर यावेळेस फलंदाज पाहू शकणार आपण शुभम. रिवाजचा फटका नक्की शुभमने शुभमच्या बॅटमधून शुभ सुरुवात केली. 6 धावा. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली 7 या अंकावर. तर बघूया आपण पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार. चांगली सुरुवात मिळाली जाईल. शुभमच्या बॅट मधून आले 6. परत एकदा फटका दुसरे खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल फाईन लेग मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आलाय चौकार 4. तर पहिल्या मागील दोन्ही चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या मिस्टर शुभमच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर सिंगल नक्कीच घेतली होती. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकवर आला फलंदाज. त्यांनी 2 मोठे फटके खेळले. 3 चेंडू 11 धावा. धावफलक लगावले गेला पहिल्या षटक मार्ग असतो या इनिंग्स मधला. परत स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता पण पहिल्या षटकात स्विच हिटच्या माध्यमातून खेळलं होतं, परंतु एक मोठा फटका खेळल्यानंतर परत एकदा प्रयत्न करतोय स्विच हिट खेळण्याचा. हा चेंडूला निर्धाव तुषार. तुषार पहिला षटक घेऊन मराठीमध्ये एक म्हण सांगितलं, तुषार नावाचं पोरला हुशार, पण तुषारला एक हुशारने गोलंदाजी करावी लागेल. येणारे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील आपल्या संघांसाठी. यावेळेस पाहिलं तर ऑफच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडूला खेळला गेला. खेळाडू आहे, जबरदस्त प्रयत्न करतोय. चेंडूला अडवण्याचा चेंडू निघून जात सीमारेच्या पार आलाय. अजून एक चौकार. 5 चेंडू धावा येते धावफलकावर 15. नक्कीच चांगली फलंदाजी करतो. पाहिला आपण 2 चौकार घेतलेत शुभमच्या बॅट मधून. 1 षटकार, 1 चेंडू निर्धाव. अशा प्रकारे 4 चेंडू त्याने फेस केले. 4 चेंडू 14 वर खेळतो. 1 चेंडू 1 वर फलंदाजी करतोय तो म्हणजे मिस्टर दीपक. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला सज्ज होईल गोलंदाज. परदा सुट्टी खेळण्यापर्यंत होता. पाहिलं तर अपील केली गेली होती, लाऊड अपील, परंतु ऑफच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचांनी नक्कीच पाहिलं, निहाळलं, तदनंतर डिसिजन दिला नॉट आउट.
षटक क्रमांक पहिले संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या बिनगडी बाद 15. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 18 चेंडू कशा प्रकारे टाकले जातील गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला षटक संपल्याचा थोडी त्वरा करा, लगेच फिल्डिंग लगेच सजून घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहू शकता संघ मित्र शिल्टे. तर पहिला षटक नक्की टाकला गेला, गोलंदाज थोडासा मागं ठरलाय, तर म्हणजेच धाबा जमा केला गेला 15. येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय जयेश मॅनफ्रॉम शिल्टेचा खेळाडू. आपण पाहू शकता पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा आणि प्रत्येक संघाला संधी दिली गेली. पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल हलक्या बॅटने खेळला गेला. बघा खेळाडू आहे, चेंडूवर जातो, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, चेंडूला फील्ड केला जाईल, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय परंतु एकेरी धाव. या स्पर्धेमध्ये तब्बल 96 संघ 96 संघ खेळले जातील, त्याच्यामधून एक संघ नक्कीच चॅम्पियन बनेल. परंतु जो संघ रोज क्वालिफाय करेल त्या संघात सुद्धा बक्षीस पात्र ठरला जाईल सुपर 8 मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून आपण पाहू शकता दिनेश काणत साहेबांच्या माध्यमातून एअर कूलर आम्हाला प्रोव्हाइड केला गेला, स्पॉन्सर केलं, त्याचा नक्की धन्यवाद करूया आपण. मानद सिरीजसाठी हा पुरस्कार दिला जाईल. स्लोवन चेंडू ऑफने थोडासा बाहेर, पंच नक्कीच दर्शत असताना व्हाईट बॉल. धावफलक एकने पुढे सरसावला गेला. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावसंख्या धन पोहोचेल, धावफलक तब्बल लगावली गेली 17 धावा. पहिल्या चेंडूवर एक धाव, नंतर हा चेंडू आला वाईट. गोलंदाज पाहू शकता गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर जयेश. एक चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्या. परतीचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टर शुभम यांचा. शुभमच्या बॅटमधून अजूनही एकही सिंगल एकही डबल आला नाहीये. 3 चेंडू त्यांनी निर्धाव खेळले, 2 चौकार 1 षटकारच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये तो बॅटिंग करतोय 14 अंकावर. 2 चेंडू 2 रन फलंदाजी करतोय दीपक. बघा गोलंदाज जयेश गुलमाका सज्ज होतोय, चांगला कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये मात्र 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू 1 बाउंड चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावाने समाधान मालके. पहिली एक धाव मिस्टर शुभमच्या बॅटमधून पाहायला भेटली. धावसंख्या धावून पोहोचेल 17 अंकावर. चांगलं कमबॅक म्हणावं लागलं या षटकामध्ये. 18 धावा नक्की धावफलका लगावल्या गेल्या. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे, सज्ज झाला क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डिंग करतो, फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला. तुषार होता परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या धावून पोहोचत धावफलकावर 19 लॉस ऑफ 0 विकेट. 1.4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोवन चेंडू पाहिला गेले सफल झाला. फाईन लेग रिदम चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउंस सीमार शपार आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. कालपासून पाहिलं आजच्या दिवसामध्ये 92 चौकार आणि 36 षटकार लगावले गेले या स्पर्धेमध्ये. नक्कीच पहिल्या 2 दिवस नक्कीच युट्यूब लाईव्ह नव्हता, तो या चौकारीची संख्या नक्की 200च्या घरामध्ये गेली असती. पाहिलं गेलं तर असतील चौकार नक्कीच. आमचे तन्मय संध्याकाळी सांगतील आम्हाला किती चौकार लागले पहिल्या 2 दिवसामध्ये. यावेळेस ऑफ साइडला चेंडूला खेळला गेला. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे जबरदस्त डीप मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड करण्यासाठी चेंडू लावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून जात असत. सीमार शपार आलाय चौकार. बॅक टू बॅक फलंदाज मिस्टर शुभमच्या बॅटमधून 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धावफलकावर लगावल्या गेल्या तब्बल 26-26. धन्यवाद. नक्कीच या षटकामध्ये 12 धावा आल्यात. पहिल्या पत्रामध्ये 27 धावा धावफलकावर थोडासा क्रेशन केले गेला. 27 धावा धावफलकावर पाहायला भेटलं. एकही गडी बाद झाला नाहीये.
अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहिलं तर 9 चेंडू 23 वर फलंदाजी करतोय शुभम. 4 चौकार, 1 षटकार, 1 सिंगलच्या माध्यमातून अशा प्रकारे बॅटिंग केली गेली. आणि पाहिलं तर 3 चेंडू मात्र फेस केले तर दीपक याने 3 वर फलंदाजी करतोय. एक व्हाईट बॉल नक्कीच पाहायला भेटला आपल्याला या इनिंग्समध्ये. अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. 23 वर फलंदाजी करतोय शुभम. स्ट्राईकवर दीपक. नवीन गोलंदाजला इंट्रोड्यूस केला जाईल उदय. आपण पाहू शकता उदय गोलंदाजी मागं सज्ज होईल. उदयला इकडे उदय करावा लागेल आपल्या संघासाठी. एखादा गडी बाद करावा लागेल. ब्रेक थ्रू नक्कीच घ्यावा लागेल कारण की 27 धावांची पार्टनरशिप लगावली गेली. आतापर्यंत पाहिलं आपण कुठं ना कुठं सेकंड इनिंगला बॅटिंग करणारा संघ 40+ जर धावा झाल्या तर कुठं ना कुठं अडचणीमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. परंतु मागील सामना विजय केलाय तो म्हणजे संघ यंगस्टर नंडोरे भैवाडा या संघाने. धावा त्यांनी चेस केल्या होत्या. पाहिलं तर इनिंग्समध्ये तब्बल 43 धावा त्यांनी चेस केल्या. 46 धावा चेस केल्या होत्या. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता पण दीपक नी फटका सुरेख खेळला. तिकडे खेळाडू होता परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 29 4 चेंडू 5 या धावावर खेळतोय. फलंदाजी करत असताना दीपक 9 चेंडू 23 वर खेळतोय. 4 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने मिस्टर शुभम. यावेळेस स्लोवर चेंडू ऑफच्या बाहेर होता. विकेट किपर चेंडूला गॅदर करतोय. ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकता पण पहिला षटक नक्कीच संपला गेला. 2 षटक संपले गेले. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संपले गेलेत. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा केला जो खेळाडू होता त्याला सर्कलमध्ये आणलं गेलं. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. डीप लॉंग ऑन डीप विकेट डीप फाईन लेग ला खेळाडूला सज्ज केलं. थोडंसं वाईडिश ठेवलं गेलं. ऑफ साइडला हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकता थोडासा फंबल झालाय. कल्पेश. आपण पाहू शकतो कल्पेशला एक्स्ट्रा करून मध्ये आणलं गेलं होतं सर्कलमध्ये. त्याच्याकडे चेंडू खेळला होता बॅटरने परंतु चेंडू गॅदर करता आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली दोन्ही बॅटर्सने. धावसंख्या 30चा षटक मार्ग असता आतापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ संपला गेले आणि धावा येतात 30. यावेळेस फटका तर खेळलाय. दूरवर खेळाडू आहे. चेंडू खाली येतोय परंतु नो मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला आवडता प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या पार. आलाय चौकार. चेंडू जेव्हा हवेमध्ये होता खेळाडू आला थांबला. चेंडूला पाहत राहिला परंतु चेंडू जेव्हा तुम्हाला माहित आहे चेंडू तुमच्या हातामध्ये झेल टिपायचा प्रयत्न होणार नाहीये तुम्ही तसं मागे राहून चेंडू अडू शकता. 4 धावा वाचवल्या गेल्या असत्या परंतु यावेळी चुकी केली गेली. खेळाडू पाहू शकला पण डीप बॅकवर्ड पॉइंटला मकरंदच्या माध्यमातून पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये कपिल पाटील सुरेखरित्या चित्र टिपत असताना अप्रतिम कॅमेरामॅन म्हणून त्याची ख्याती. मॅनफॉर्म बहाड होळी परत एकदा शपळून खेळायचा प्रयत्न. चेंडू येतो निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडू निर्धाव, 1 चौकार, 1 सिंगल, 1 दोहरी धाव अशा प्रकारे 7 धावा यांनी खर्च केल्यात गोलंदाज उदयच्या माध्यमातून. 1 चौकार सुद्धा आलाय. त्यांनी पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षणामध्ये आलाय परंतु या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नसता. यावेळेस प्रतिदा खेळला गेला. डीप पॉइंटला खेळाडू आहे. चेंडूकडे येतोय. चेंडू डायव्हर्ट झाला. दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. तिसरा प्रयत्न केला जाईल का फेकी केली गेली आणि 2 धावांनी समाधान मानव दोन्ही बॅटर्सना. षटक क्रमांक 3 संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत फलकावर तब्बल 36 लॉस ऑफ 0 विकेट. 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या. चला विनंतीशील टॉस साठी यायचंय. एका बाजूला शितलाई देवीपाडा सी आणि एका बाजूला साई गणेश दोंडलपाडा. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी या. पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे. पालघरला काय कराय गेलीस. पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे. पालघरला काय कराय गेली. माझी जानूला मिलाय जाधली रे पोयऱ्या. जानूला मिलाय जाधली. माझी जानूला नगाय जाधली रे पोयऱ्या. जानूला नगाय जाधली. तर पाहू शकता रोहितला इंट्रोड्यूस केल्या गेल्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या 36. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 मध्ये पाहिलं 29 धावा 12 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या शुभमच्या माध्यमातून आणि 6 चेंडू 6 वर खेळतोय मिस्टर दीपक. स्लोवर चेंडू होता. फुलटॉस म्हणून खेळायचा प्रयत्न परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय शुभम. दीपकचा विकेट नक्कीच सॅक्रिफाईस करावा लागेल. पहिला गडी बाद झाला धावची चित्रमध्ये. रोहितच्या पहिल्या चेंडूवर बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नव्हता. विकेट किपर ह्याच्या हातामध्ये चेंडू नक्कीच
स्थिरावला आणि एक डाव घेण्याच्या नादामध्ये स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला गेला, तो म्हणजेच मिस्टर दीपक बागतोडक आउट. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आपण पाहू शकता. स्लोवर बॉल हाय कॅप्टर करायचा प्रयत्न होता, चेंडू घेत पहिला ब्रश करतो, पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का पाहूया आपण. आणि यावेळेस परत एकदा पुढे सरसावला होता शुभम, परंतु शेवटच्या क्षणामध्ये थांबवलं गेलं. पंचांनी लेग बायचा कॉल दर्शवत असताना धावफलक एकने पुढे सरसावत 37. रोहितने डेथ ओव्हरची सुरुवात नक्की चांगली केली, पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र लेग बायचा एक धाव खर्च त्यांनी केली आहे. त्यावेळेस नवीन बॅटर आल्या आल्या उलट्या बॅटने फटका खेचलाय चौकार, पुढे सरसावून आणि आलाय 4. धावसंख्येवर पोहोचेल 41. नक्की ऍक्शन म्हणून पाहू शकता. पुढे सरसावला तर शेवटच्या क्षणामध्ये पहिला बॅट त्यांनी नक्कीच फिरवली आणि उजवा फलंदाज डाव्या हाताने चौकार खेचतोय डावखुरा बनून. सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज तेच प्रयत्न करतात, प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परत तोच प्रयत्न केला होता, चेंडू पाहायला ब्रश करतो, विकेट किपरला अंडरम थ्रो केला गेला आणि यावेळेस काय घडलं गेलं बघा. पंच बोट वरती करतायत आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. गडी बाद झाला दुसरा, धावा येते 41. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विनीत. चेंडूची गोष्ट होती, चेंडूचा खेच संपला गेला 4. आता पण धावांची गोष्ट धावा फटकावर तब्बल लगावल्या गेल्या 41. या षटकामध्ये 2 फलंदाज धावचीमध्ये बाद झाले, एक लेग बाईची धाव आणि एक चौकार, अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर विनीत आहे, परंतु शुभम ऑन स्ट्राईक. 13 चेंडू 29 या अंकावर खेळतोय. चांगले बॅटिंग तिच्या बॅटून पाहायला भेटले आतापर्यंत. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू स्लो वन फ्लाईट एट लेग कटर चेंडू टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाज रोहितच्या माध्यमातून डेथवर सुरेख टाकले गेले. चौकार नक्कीच आलाय, परंतु अप्रतिम गोलंदाजी. धावची 2 गडी बाद केले गेले. डेथ ओव्हर मध्ये थांबून ठेवले फलंदाजांना. धावसंख्या 41 धावा. फॉलो थ्रू मध्ये खेळायचा प्रयत्न, तिसरा गडी बाद झाला. धावचीच्या रो मध्ये काय षटक टाकला गेला, कमबॅक करणारा षटक रोहितच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय, धावा येते 41 धाव फरकावर. येणारी 4 षटकांमध्ये बनवायचे 10.50च्या सरासरीने 42. तर अक्षय शर्मा यांच्या शुभास्त्र टॉस केला जाईल. तर अक्षय सरांच्या शुभास्त्र दिला जाईल मॅन ऑफ द मॅच मिस्टर सुमित यांना पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, परंतु टॉस सुद्धा केला जाईल. एका बाजूला संघ असणार आहे शितलाई देवीपाडा सहसंघ सी संघ, तर एका बाजूला साई गणेश धोंडलपाडा, असे 2 संघ. कॅमेरामॅन कपिल पाटील पाहू शकता आमच्यावर जोडले गेले टॉस बॉक्स मध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अक्षय सरांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर सुनील यांना दिला जातो. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो मेडल दिला जातं प्रत्येक सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅच साठी यानंतर केला जाईल टॉस, मतलब कॅप्टन लगेच टॉस साठी सज्ज राहायचं आहे. एका बाजूला पाहू शकता आपण आदित्य, तर एका बाजूला सुनील, असे 2 संघनायक मैदानाच्या आतमध्ये. जास्त लागलाय का पंचाला विचार पंचा लोड करतील तर लाईला माईक बंद कर, 1 मिनिट लाईला माईक बंद कर.
लगेच बॅटर पाठवायचे आहेत. यानंतर सामना होणार आहे तो म्हणजेच एका बाजूला शितलाई देवीपाडा स्वसंघाने नाणेफेक कॉल जिंकला आणि प्रथमतः स्वीकार केलाय. बॅटिंग फलंदाजी स्वीकार केली आणि साई गणेश धोंडरपाडा या संघाला दिली म्हणजे फलंदाजी गोलंदाजी दिली गेली. चला आपण सामना सज्ज झालाय. 42 धावांचा पाठलाग करायच्या 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. ज्यांनी शेवटचा अंतिम षटक सुरेखदा टाकला तो फलंदाज पाहू शकता आपण रोहित आणि एका बाजूला आशिष. असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत, आशिष आणि रोहित. बघूया पहिला गोलंदाज कुठला सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर स्ट्राईकवर आशिष. पहिला षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहू शकता शुभम. तो पहिला षटक घेऊन ते शुभम ज्यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी तो चालाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकण्यासाठी पाहू शकता आपण 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा 4 षटकांमध्ये 10.50 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर लगेच पहिला षटकाचा पहिला चेंडू. यावेळेस हलका बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकता आपण फायनली खेळाडू आला चेंडूला फील्ड करतोय. लगेच पंच दशत होताना बॅटची कडा नक्कीच लगावली गेली. अशा प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली सुरुवात म्हणली जाईल. दोन्ही सगळ्याकडून धावसंख्या 2 पोहोचते. धावफलकावर 1 चेंडू 1 धाव धावफलक लगावली गेली. 1 चेंडू 1 पहिला षटक मार्गस्थ. ज्यावेळेस हलका बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा नक्कीच छोटा खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतोय जतीन. आपण पाहतोय एक चांगला प्लॅटफॉर्मवर संधी निर्माण करून दिली. 11-12 वर्षाचा खेळाडू पाहू शकता आपण. लहान खेळाडू चेंडूला फील्ड करतोय जतीन. चांगली संधी दिली गेली. 1 धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा इकडून बनवायचे. 22 चेंडू 40. अजून ही सामना जिंकण्यासाठी यावेळेस परत फायनलला शॉर्ट फायनलला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केला गेला. फेकी केली गेली परत एकेरी धावाने समाधान पंच नक्की लेग बाईचा कॉल दर्शवत असताना लेग बाईच्या रोड 1 धाव नक्कीच जोडली गेली. धावसंख्या 2 पोहोचत धावफलकावर ती म्हणजेच 3. यावेळेस फुलटॉस बॉल होता. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. 2 खेळाडू आहे. चेंडू निघून जातो डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये. खूप वेगाने खेळाडू गेले. चेंडूला अडवलं गेलं. तिसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का आणि यावेळेस 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 4 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. पॉईंटला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. 1 धाव नक्कीच पाहू शकता आपण धावफलक लगावले गेल्या. मागील इनिंग्स मध्ये पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये 15 धावा जमा केल्या होत्या. या इनिंग्स मध्ये पाहू शकता आपण 5 चेंडू आणि 6 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकता आपण डीप मध्ये आले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. थोडासा पंपाल. थोडीशी घाई गडबड. थोडीशी नक्कीच खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटला. 2 धावा परिपूर्ण केला गेला. पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या बिनगडी बाद 9. येणारे 3 षटकामध्ये बनवायचे 33. प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस. माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस. देवाकड मागणं हे माझी चवावी तू. लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत तू भरली. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली काळजात तू. धन्यवाद डीजे.
लगेच पाहायला गेलं तर पहिल्या षटक संपला गेला 9 धावा फटकावर नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज मार्कवर दीपक 18 चेंडू बनवायचे 33 हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत मागील सामना मात्र चेस केला गेला होता 46 धावांचा पाठलाग करत एकमेक संघ असा पाहायला भेटला ज्यांनी सामना चेस केला 40+ वरती जे धावा होत्या धावसंख्या पाहू शकता पण आतापर्यंत 9 लगावल्या गेल्या ती एक षटकाचा खेळ संपला गेला 3 षटकांमध्ये बनवायचे 33 त्यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला खेळाडू पाहू शकता डीप मध्ये आहे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो चांगला क्षेत्ररक्षण केला गेलाय चांगली फेकी सुद्धा गेली यावेळेस गोलंदाज मिस्टर दीपक चेंडूला गॅदर करू शकला नाहीये दीपकने जर चेंडू गॅदर केला असता कुठे ना कुठे संधी होती बाद करण्याची रोहित यांना परंतु 2 धावा खर्च केल्या गेल्या धावसंख्या 11 येणारे 17 चेंडू बनवायचे अजूनही विजयासाठी तब्बल 31 प्रयत्न जतीन पाहू शकता पण चेंडूवर येते चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो चांगला क्षेत्ररक्षण जतीनच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण धावसंख्या पाहू शकता पण अजूनही बनवायचे आहेत 30 धावा येणारे 16 चेंडूमध्ये इनिंगची गोष्ट केली 8 चेंडूचा खेळ संपला गेले 12 धावा दफका लगावल्या गेल्या अजूनही एकही चौकार या इनिंग्स मध्ये पाहायला भेटला नाहीये यावेळेस टॅप केला गेला डीप मध्ये खेळाडू पाहू शकता खूपच वेगाने येत आहे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलाय सुरेखरित्या क्षेत्ररक्षण एकेरी धावाने समाधान मानावा लागेल धावसंख्या एक पुढे सहसा होते धावसंख्या धरून पोहोचेल 13 आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये शिरगाव संघामध्ये लहान खेळाडू आहेत परंतु काय अप्रोच करतात पाहू शकता आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून रिवाज करण्याचा प्रयत्न स्वर एक फटका डीप गली पॉइंट मध्ये चेंडूला पाठवून दिलाय 1 बाउंस सीमर शपार आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4 नक्कीच पाहिलं तर आशिषच्या बॅटमधून हा चौकार आला रिवर्सच्या फटक्यामध्ये 4 चेंडूचा खेळ संपला गेला 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या इनिंगची गोष्ट केली तर सांघिक धावसंख्या आहे ती 17 अजून बनवायचे 25 येणारे चेंडू असतील 14 चेंडू 25 धावांची गरज तन्मय आमच्या जोडले गेत मॅनवॉस करत सुरेख गोलंदाजीची भूमिका पार पाडत असताना यावेळेस पाहिलं तर सुरेख चेंडू अप्रतिम सरप्राईज करतो बॅटरला हा आला निर्धाव या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूची गोष्ट केली 5 चेंडू टाकले गेले 5 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या 2 एकेरी धाव 1 दुहेरी धाव आणि 1 चौकार पुढे सावलाय फटकाचा सुरेख खेळा डीप मध्ये खेळाडू आहे यावेळेस विनीत आला होता झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला चांगला प्रयत्न झाला परंतु झेल सुटलाय जीवनदान दिलं गेलंय आशिष यांना धावसंख्या पुढे सहसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 2 षटकांचा खेळ संपला गेलाय येणारे 12 चेंडू बनवायचे 12च्या सरासरीने 24 चला थोडीशी घाई करा आणि लगेच आपला गोलंदाज इंट्रोड्यूस करा संघ आशिष शेगाव बांबू का टोकराचा किल्ला तरपा नाम बांबूचा किल्ला तरपा लागला जो आपला तरपा वाजवाई नाचल पुढे जाऊ आपले तरपा नाचाय लागला जो आपला तरपा वाजवाई नाचल पुढे जाऊ आपले तरपा नाचाय धन्यवाद विनीत आपण पाहू शकता नक्की झेल सुटलाय तो म्हणजेच आशिष यांचं त्यांनाच गोलंदाज सज्ज केला जाईल विनीत 18 धावा दाफका झालेत येणारे अजूनही 12 चेंडू बनवायचे 12 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्याला सुरुवात होईल पहिला सामना शितलाई देवीपाडा सी विरुद्ध साई गणेश धोंडरपाडा चला बॅटर आशिष थोडीशी घाई करा इकडून अजून आपल्याला 5 सामने अजून खेळवायचे आहेत विनीत सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकवर आशिष
आता परत आशिषच्या बॅटमधून 8 चेंडू 10 आल्यात, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. त्यावेळेस पहिल्याचा अटेम्प्ट केला होता रिव्हर्सचा फटका आणि हा चेंडू होता निर्धाव डॉट बॉल. नक्कीच पाहिलं तर वेगवान चेंडू होता, पहिलाच प्रयत्न केला होता आणि लेग स्टंपवर चेंडू होता. सरळ बॅटने जर खेळला असता कुठे ना कुठे मोठा फटका आला असता, कारण की फाईन लेगला वाईडिश फाईन लेगला खेळाडू आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, बी फॅक्टर मध्ये डीप मध्ये खेळाडू येतोय, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित वेगाने धावतो, थोडासा वाईट थ्रो केला गेला. जतीनचा बॅकअप सुरेख आहे. आपण पाहतो ना जतीन स्वतःला अप्रोच करतोय, सुरेखरित्या चेंडूवर देतोय. एवढ्या वयामध्ये पाहायला गेलं तर खेळाडूंना समजत नाही कुठे जायचं, परंतु जतीनचा माइंडसेट खूप सुरेख आहे. प्रत्येक बॅकअपला येतोय तो, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 10-11 वर्षाचा खेळाडू मैदानी 4 मध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकता. फुलटॉस बॉल मिस टाइम नक्कीच झाला. डीप मध्ये खेळाडू आहे परंतु थोडा मागे राहिलाय. 9 मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. परत जतीन ऍक्शन मध्ये पाहू शकता आपण. धावसंख्या दोन्ही पुढे सचवली गेली, धावसंख्या 2 पोहोचेल 22. पहिल्या 22 धावा फकावर 3 चेंडूचा खेळ संपला गेला. येणाऱ्या दोन्ही 9 चेंडू आणि बनवायचे 20. 9 बॉल 20 रन्स टू विन. फलंदाज पाहू शकता स्ट्राईकवर आशिष 11 चेंडू 14 वर खेळतोय. रोहित 4 चेंडू आणि 7 वर खेळतोय. यावेळेस दांडी गुल केली गेली, क्लीन बोल्ड. फलंदाज आशिष मैदानाच्या बाहेर, पहिल्या गाडीत गॉन. कधी सांग पोरी येऊ मी तुझ्या घरी, तूच माझ्या दिलाची माधुरी. कधी सांग पोरी येऊ मी तुझ्या घरी, तूच माझ्या दिलाची माधुरी. मास्टर नक्कीच पाहिलं शफळून खेळायचा प्रयत्न होता, तसं बाहेर निघाला परंतु परफेक्ट यॉर्कर टाकला गेला. लेग स्टिक एम धरून चेंडू टाकला गेला होता. मैदानाच्या बाहेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण मकरंदाला इकडून बनवायचे 8 चेंडू 20. 8 बॉल 20 सामना अजूनही बनू शकतो. मागील जेव्हा आपण सामना पाहिला तर अशा प्रकारे सामना होता. 15 चेंडू 30 धावांची गरज होती. तिकडून यंगस्टर नंडोरी बैपाड संघाने सामना विजयी केला. 2 चेंडू 7 धावांची गरज असताना तो सामना जिंकला गेला. चांगली बॅटिंग केली गेली आणि चांगल्या धावा चेस केल्या, परंतु आपण पाहतोय सध्याच्या कडीमध्ये मात्र एकच गडी बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावर बॅटर आलाय. 8 चेंडू 20 बनवायचे. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. इकडून या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, परंतु विनीत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 4 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळेस फटका तर खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे थोडासा मागे ससरापर्यंत बॅकअपला खेळाडू होता, तोची मिस फिल्डिंग करतोय. 2 धावा परिपूर्ण. 3ऱ्याचा प्रयत्न करणार नाही रोहित. मकरंदचा प्रयत्न होता परंतु 2 धावांनी समाधान मानावा लागेल. येणारे अजूनही 7 चेंडू बनवायचे. 18-24 धावा फटका लगावल्या गेल्या. आपण पहिल्या इनिंगची 3 षटकांची गोष्ट केली ना तर पहिल्या इनिंगच्या 3 षटकामध्ये 36 धावा होत्या. 12चे 16 धावा जमा केल्या होत्या, परंतु 5 धावांचे षटक शेवटच्या षटकामध्ये रोहितने टाकलं होतं. आणि इकडे 7 चेंडू 18ची गरज आहे. कुठं ना कुठं तो षटकामध्ये धावा कमी आल्याने ते कुठं ना कुठे निर्णायक ठरणार आहेत या मॅच मध्ये. पुढे सासावला खेळला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू त्याच्या डोक्यावर निघून जाईल. 1 बाउन्स सीमाच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार पलटवार करणारा चौकार 4. तर बघा आपण 6 चेंडूने बनवायचे 14. 6 बॉल 14 धावांची गरज. पाणी लगेच पुरवायचा बॅटिंग करणारा संघ. तरी मी बॅटर्स आणि खेळाडूंना विनंती करेल आपण पंचांना कॉल करूनच बॅट किंवा पाणी मैदानाच्या आतमध्ये मागवायचे. आपण दक्षता घ्यायची आहे कारण की डिसिप्लिन आपण दाखवायचं आहे या स्पर्धेमध्ये. चला आता पाणी घेऊन जायचं, लगेच जा पाणी घेऊन. यानंतर जेही खेळाडू असतील पंचांना कॉल करायचा, बॅट किंवा पाणी आपण पंचांना कॉल करून मैदानाच्या आतमध्ये मागवायचं. लगेच पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा आपण मागील 4 वर्षापासून पाहतो. ही स्पर्धा अप्रतिम दर्जाने सुरुवात केली गेली. लगेच पाहिलं तर सरोज शरद सुतार साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल दुपारच्या 17 मध्ये. वेलकम. लगेच मागील जसं मी सांगत होतो नंडोरेच्या मैदानामध्ये याला सुरुवात झाली. तिकडून पाहिलं तर पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन प्रत्येक ठिकाणं पावलं ठेवल्याने प्रत्येक ठिकाणाहून संघ खेळायला सुरुवात केली. 147
संघाचा खेळण्याचा रेकॉर्ड नंदुरच्या मैदानामध्ये आहे. आणि ही स्पर्धा 11 दिवस आपण पाहिली होती, नाईट स्पर्धा. शेवटच्या अंतिम षटक जयेश आला. रोहित थोडा शपून खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू येतो डॉट, दबाव, दडपण, प्रेशर नक्कीच पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना रोहितवर. आतापर्यंत रोहितने चेंडू फेस केले तब्बल 5 चेंडू 7 वर खेळतोय. येणारे 5 चेंडू बनवायचे दोन्ही 14. 5 बॉल 14 रन्स टू विन. यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळायचा परत विकेट किपर यावेळेस चुकी करतोय, यष्टरक्षक चुकी करतोय आणि स्ट्राईक रोटेट केली गेली. अक्षय याच्या मध्ये 22चा कॉल्पाचा दर्शवत आहेत आणि मकरंद स्ट्राईकवर आणलं गेलंय, ज्याच्या बॅटमधून मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. 2 चेंडू 6 वर तो बॅटिंग करतोय. येणारे 4 चेंडू बनवायचे 13. आपण आतापर्यंत या स्पर्धेत 3 हॅट्रिक नक्कीच पाहिले. कालच्या दिवसामध्ये श्रीनाथने हॅट्रिक पटकावली. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 2 खेळाडू ठरले हॅट्रिक घेणारे एकाच संघामध्ये. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. 3 चेंडू आणि बनवायचे 13. 3 बॉल 3 चेंडू 13 धावांची गरज. 3 बॉल 13. या चेंडूवर खूप काही निर्भर असणार आहे. मोठा फटकाला सामन्यामध्ये रंगत निर्माण राहील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि रोहित यावेळेस पुढे सरसावतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मकरंदला स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विजय. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू बनवायचे 13. हा सामना जिंकण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय बॅटिंगसाठी आलाय. कुठे ना कुठे नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे, परंतु रोहितवर नजर असतील. रोहितने विश्वास स्वतःवर दाखवलाय. जर 2 चेंडू 2 षटकार ठोकेल तर पहिला सुपर ओव्हर आपण पाहू शकणार या स्पर्धेमध्ये. परंतु गोलंदाज आपण पाहू शकता जयेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडू निघत होता. स्वीपर कव्हरला वेगाने 4 धावांसाठी. इकडून बनवायचे अजूनही 9. येणारे चेंडू असतील मात्र 1. खोडे खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे. 1 बॉल 9. 1 चेंडू 9 धावांची गरज. फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आलाय. विनीत त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषा पार चौकार. साइड स्क्रीनला सलामी करणारा हा आलाय चौकार. अजून पाहिलं तर हा सामना विजय झालाय 4 धावांनी. तो म्हणजेच शेल्टे संघ आरसी शिरगाव संघ कॉन्ग्रेशन आपण हा सामना विजय झालाय. संघमित्र शेल्टे संघ बॅकफुटवर नक्कीच गेला. कुठे ना कुठे 14 धावा डिफेंड केल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज जयेशच्या माध्यमातून नक्कीच येणारा पुढचा सामना पाहू शकणार आपण. सेकंड राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला संघ असणार आहे शितलाई देवीपाडा सी संघ, तर एका बाजूला साई गणेश दोंडलपाडा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नो डाऊट मिस्टर शुभम ठरतोय, ज्यांनी 15 चेंडू 29 धावांची खेळी साकारली. शुभम मॅन ऑफ द मॅच. शुभम या मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच प्रतीक वाघात एक अप्रतिम कार्यरत आहेत, चांगलं काम करतायत. सकाळच्या सूत्रापासून पाहतोय आपण मैदानाच्या मध्ये